आजची रेसिपी आपण बघणार आहोत शेपूची भाजी, त्याच्यामध्ये मुगाची डाळ। ती करण्यासाठी काय काय लागेल ते बघूया। त्याच्यासाठी वाटणं पडेल मिरच्या, हिरवा मिरची वाटण्यासाठी, कोथिंबीर, लसूण, थोडंसं मीठ। हे सगळं वाटून घ्यायचं। तर हे ह्याच्यामध्ये टाकू तर थोडंसं मीठ। आता आपण ठेवलेली आहे गॅसवर कढई। कढई तपलेली आहे। आता याच्यामध्ये टाकू तेल। तेल तपलेलं आहे। आता याच्यात टाकू कांदे। कांदे चांगले तळलेत। आता आपण टाकू हिरवा मिरचू। हिरव्या मिरचीला चांगलं हलवून घ्यायचं। याला चांगलं तळू द्यायचं। आपलं मिरची बी चांगलं तळलेलं आहे। आता याच्यात टाकू टमाट्याला चांगलं हलवून घ्यायचं। चांगलं याला तळू द्यायचं। त्या टमाट्यावर टाकायचं मीठ टाकल्याने चांगले गळतात लवकर। याला हलवून घ्यायचं। आपले टमाटे चांगले गळलेले आता टाकू हळदीला हलवून घ्यायचं। याच्यामध्ये टाकायची भाजी। आपण टाकली आता भाजीला चांगलं हलवून घ्यायचं। भाजीमध्येच पाणी सुटते, पाणी टाकायची काही गरज नाही। बघा आपल्या डाळीला पाणी सुटलेलं आहे। आता याला चांगलं शिजू द्या। बघा तुमच्या भाजीला पाणी कमी पडत असलं तर वरून थोडं टाकू शकता तुम्ही। बघा झाली आपली डाळ। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि तुम्हालाही ट्राय करायची असली तर करून बघा, खूप छान होती।